पुनर्वसू, तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा, हे खरं आहे? बोला पुनर्वसू, नीताच्या पळून जाण्यात तुमचा काही सहभाग असेल तर तो माझा पराभव आहे. तुम्हीच सांगा, हे असं काही तुमच्या हातून घडलंय का? स्वच्छ सांगा, पण खरं सांगा. नाही, तुम्ही खरं सांगाल याबद्दल मला शंका नाही, पण सांगा, कृष्णकांत म्हणतात ते खरं आहे? नाही, खोटा बोलतोय हा. थांबा. नीता पळून गेली याचा राग पुनर्वसूवर काढून तुम्ही काहीही साध्य करत नाही आहात. तो नाही म्हणतोय याचा अर्थ नीताला हे हीन कृत्य करण्यासाठी त्यांनी कसलीही मदत केलेली नाही. मग विचारा ना त्याला, नीताजी काय बोलत होता ते. ते म्हणजे मी. बोला पुनर्वसू, आपली बाजू सत्याची असेल तर घाबरण्याचं काहीही कारण नाही. कसलीही भीती मनात न बाळगता बोला. ते म्हणजे ती माझ्या तब्येतीची, म्हणजे मला बरं नव्हतं ते विचारायला आली होती. अच्छा, मग तू पैसे कशासाठी दिलेस तिला? हे खरं आहे? अहो, खरं आहे काय? नीताने स्वतः सांगितलंय मला. हो, हे खरं आहे. बघा, का पैसे दिलेत तुम्ही तिला? तिला हवे होते. कशासाठी? ते मी विचारलं नाही, पण मला मदत करावीशी वाटली म्हणून. दादा तर खोटं बोलतोय. बस बस कृष्णकांत, बस. आता तुम्ही तुमची मर्यादा सोडता आहात. आतापर्यंत तुमच्या बाबतीत मी समंजस भूमिका घेतली कारण तुमची मनस्थिती ठीक नाही. पण तुम्ही आमच्या मुलावर अनाठाई आरोप करण्याचा सपाटाच लावलाय. मुळी तुम्हाला तुमची मुलगी सांभाळता आली नाही याचा राग दुसऱ्याच्या मुलावर कशाला काढताय? खरं तर ती ज्या प्रकारे माझ्याशी खोटं बोलली त्यानंतर पुनर्वसूला जाब विचारण्याच्या तुमच्या हिमतीचंच मला कौतुक वाटतं. आम्ही सभ्य, सुसंस्कृत, धर्माला धरून चालणारी माणसं म्हणून आमच्याशी कसंही वागावं हे चालणार नाही. तुमच्याकडे कसलाही पुरावा नाही आणि तुमच्या मुलीची दुष्कृत्य दुसऱ्याच्या माथी मारून तुमची मुलगी दोषमुक्त होणार आहे का? तिने जे काही केलं स्वतःच्या मर्जीने केलं. ते लहान नाही, अडाणीही नाही. दुसऱ्याला मदत करणं हे पाप नाही. पुनर्वसूने तिला मदत केली ती फक्त आर्थिक, तेही तिचा हेतू माहीत नव्हता म्हणून. त्याची चूक झाली, गुन्हा नाही. नाही, तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही कारण तुम्हाला ते पटणार नाही, कारण तुमची मनस्थिती ठीक नाही. ठीक आहे, घरी जा, देवापुढे बसा, नामस्मरण करा आणि नीताला घरी परत आणण्याचा प्रयत्न करा. नको दादा, त्यापेक्षा मुलीच्या नावाने आंघोळ करून मोकळा होतो मी. फार मनाला लावून घेऊ नका. मुलीच्या कृत्यानं शर्मिंदा झाले ते त्याचा राग काढला त्यांनी. तुम्ही खरं बोलतात, तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. कधीतरी संपर्क होईल त्यांचा तिच्याशी, तेव्हा कळेल त्यांना तुम्ही निर्दोष आहात ते. देवानं जिच्याशी तुमची गाठ बांधली असेल ती स्वतःच्या पायानं तुमच्याकडे चालत येईल.